नमस्कार. आज आपण एक मसाला ग्रेव्हीसाठी भाजी कुठल्याही भाजीला जो चालतो मसाला असा ग्रेव्हीचा मसाला करणार आहोत. आणि याची विशेषता म्हणजे की ही तुम्ही कितीही दिवसांपर्यंत महिना वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि भरपूर व्यवस्थित तुम्हाला म्हणजे स्वयंपाक करायला वगैरे काही त्रास होणार नाही. कधी तुम्हाला केव्हाही तुम्ही रस्सा भाजी करू शकाल. म्हणजे वांग्याची भाजी असू दे किंवा उसळीचा रस्सा, मटकीचा रस्सा, छोलेचा रस्सा किंवा नॉनव्हेजचा रस्सा भाजी, कुठलीही भाजी करायची असेल तर फटाफट आपलं मसाला तयार असतो, ते घेऊन तुम्ही करू शकता मसाला. तर असा आणि मसाला ठेवायला लागणार तुम्हाला जपून, कारण ते पाण्याचा अंश त्याला अजिबात चालणार नाही. पाण्याचा हात लागला की ते खराब होणार. त्यामुळे ते जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा अगोदर मसाला काढून बाजूला ठेवायचा आणि मग कामाला लागायचं. सगळं म्हणजे त्याला आधी कांदा आणि टमाटर चिरून घ्यायला पाहिजे. तर ते सगळं करताना ओला हात लागू शकतो, म्हणून आधी मसाला काढून ठेवायचा बाजूला आणि नंतर तो ठेवून द्यायचा डबा परत. आणि मग आपलं कुठली भाजी जी करायची असेल ती करायला घ्यायची, म्हणजे तो मसाला छान आपला टिकून राहतो. त्या मसाल्यासाठी लागणारे वस्तू सगळ्या आपल्याला घ्यायच्या, सगळ्या सुक्या घ्यायच्यात वस्तू. कुठल्याही वस्तू आपल्याला ओलसर असलेल्या घ्यायच्या नाहीयेत. कांदा सुद्धा ओला नाही घ्यायचा, कोथिंबीर ओली नाही घ्यायची. ते आपण नंतर जेव्हा आपल्याला ताजं करायचं असतं ना भाजी, त्यावेळेला ते वापरू शकतो आपण. टोमॅटो वगैरे हवा असेल तर आपल्याला फ्रेश. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: काजू, तीळ, खोबरं आणि हा वाळवलेला कांदा आहे, उन्हात पूर्ण वाळवलेला कांदा. हे सर्व वस्तू तळून घ्यायचे आणि आलं लसूणची पेस्ट लागेल आपल्याला. आलं लसूणची पेस्ट लागेल. ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि सगळं मी वाटून ठेवलेलं आहे. हे आलं लसूण आणि तिळाची पेस्ट आहे. हे कांदा आणि खोबरं मी भाजून घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे. आणि आपण नेहमी जो करतो तो गरम काळं तिखट, हळद आणि लाल तिखट थोडंसं कलरसाठी घ्यायचं. मसाल्याचं तिखट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता आणि लाल तिखट घ्यायचं त्याच्यासोबत. तर आता तेल तापल्यानंतर इथे मी तेल तापायला ठेवलेली आहे कढई. तर तेलामध्ये पहिल्यांदा मी तिखट घालते, मसाल्याचं तिखट. हळद घालते थोडीशी. आलं लसूणची पेस्ट घातली त्याच्यामध्ये. कुठेही पाण्याचा अंश घेतलेला नाहीये. हे कशासाठी तर आपल्याला हे टिकवायचं आहे ना, खराब होणार नाही मसाला. आणि जेव्हा पण पाहिजे तुम्ही लगेच स्वयंपाक करायला अगदी काही मिनिटांमध्ये स्वयंपाक करू शकता. हा मसाला असेल तर तयार. हा मसाला करायचा सुरुवातीला तयार, त्याच्यासाठी थोडंसं वेळ द्यावा लागतो. सगळं भाजून घ्यायचं, वाटून घ्यायचं आणि असं हे करूनच, फ्राय करूनच ठेवायचा मसाला छानपैकी. आलं लसूण तीळ घातलेलं आहे. तेल वगैरे भरपूर घालायचं. नंतरच्या भाजीला मग आपल्याला नाही घातलं तरी चालतं. कुठलीही रस्सा भाजी तुम्ही करू शकता. बटाट्याचा रस्सा, अंडा करी, चिकन, मटन किंवा वांग्याचा रस्सा, छोल्याचा रस्सा, आलू मटर, कुठलाही भाजीला चालणारा मसाला आणि छान टिकतो. खूप प्रकारचे मसाले असतात. आपण हा पहिल्यांदा दाखवते मी. तर हे मसाला आहे बघा. ह्याचा हा झाला मसाला तयार. आता ह्याला छान डब्यामध्ये भरून ठेवणार. आणि आपल्याला जेव्हा वापरायचं असतं ना, तेव्हा पहिल्यांदा मसाला बाजूला ठेवायचा. आणि तुम्ही आता मला आता दुसरी एक भाजी करायची आहे. मग मी थोड्याशा तेलामध्ये कांदा टमाटर असं घेते. असं घ्यायचं, कांदा टोमॅटो घ्यायचा चिरलेला, त्याच्यात घालायचं
हे मऊ झाले की त्याच्यामध्ये घालायचा मसाला. बटाट्याचा रस्सा करायचा असेल तर बटाटा तळून घ्यायचा, फोडी बटाट्याचे तळून घ्यायच्या आणि मग असाच कांदा टोमॅटो मऊ करायचं. थोडासा मसाला घ्यायचा आणि पाणी घालताना लक्षात ठेवायचं की गरम पाणीच घालायचं, गार पाणी घालायचं. गार पाणी घातल्यानंतर मग त्याची चव बदलते. गार गरम काहीही स्वयंपाकामध्ये करायचं नसतं. कुठल्याही पदार्थामध्ये पाणी घालताना ना गरमच पाणी घ्यायचं. खूप जुना मसाला झाला तुम्हाला असं वाटत असलं तर मग तुम्ही थोडं आलं लसूणची पेस्ट पण ह्याच्यात वापरू शकता. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेऊन थोडंसं असं ह्या कांद्या टोमॅटो सोबत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग आपला हा मसाला जो ठेवणीचा मसाला आहे ग्रेव्हीसाठी केलेला तो मसाला ॲड करायचा आणि भाजी करायची अशी. फटाफट एकदम लवकर स्वयंपाक होतो. ओके बाय.